तांदळाचे पापड हे पारंपरिक आणि कुरकुरीत असे घरगुती स्नॅक आहे. जेवणासोबत खायला हे पापड खूपच उत्तम लागतात. कमी साहित्यामध्ये बनणारे आणि दीर्घकाळ असे टिकणारे हे तांदळाचे पापड प्रत्येकाच्या घरात आवडीने बनवले जाणारा एक खास पदार्थ आहे. आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी कढई भरून हे जे तांदळाचे पापड आहे ना ते फुललं गेलेलं आहे आणि अगदी पांढरं शुभ्र असे पापड तयार झालेले आहे. तर ही रेसिपी आहे ना मंडळी अगदी अचूक आहे बरं का. तुम्ही हे प्रमाण घेऊन नक्कीच बनवा. तर आहे ना हे पातेल्याचं मी प्रमाण घेतलेलं आहे. ह्या पातेल्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि हे रेशनचेच तांदूळ आहेत बरं का. स्वच्छ असे निवडून धुवून घेतलेले आहेत आणि त्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. अगदी 10 ते 12 तासासाठी हे जे तांदूळ आहे ना ते रात्रभर असे भिजवून घेतलेले आहेत आणि तांदूळसुद्धा खूप छान असे भिजले गेलेले आहेत. तांदळाचे पापड बनवण्यासाठी इथे मी पातेल्याचं प्रमाण घेतलेलं आहे. तर एक पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे. आता हे जे पाणी आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजेच तांदूळ टाकते वेळेस थोडं थोडं पाणी करून हे जे तांदूळ आहेत ना ते अगदी मऊ इडलीसारखं जे बॅटर असतं ना सेम त्या पद्धतीने मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते. हे जे पीठ आहे ना ते सेम ह्या पद्धतीने वाटलं गेलं पाहिजे. अगदी मऊसूद असं आणि मस्तच असं पांढरं शुभ्र झालेलं आहे बरं का पीठ वगैरे. अगदी थोडं थोडं करून आहे ना सर्व जे तांदूळ आहेत ना ते मी वाटून घेतलेले आहेत. मिक्सरच्या बारीक भांड्यामध्ये वाटून घेते जेणेकरून आहे ना खूपच छान असा आणि बारीकसुद्धा वाटलं जावं यासाठी. आणि मंडळी मी जे प्रमाण सांगितलेले आहे ना ते खरंच खूप अचूक आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की डोळे झाकून आहे ना ही रेसिपी करून पहा. कधीही चुकणार नाही आहे, कधीही फेल जाणार नाही आहे. आणि काय होतं वाळवणाचे जे पदार्थ आहे ना ते अगदी आपण 1 वाटी प्रमाण 2 वाटी प्रमाण असं करतच नाही आहे. आपल्याला खूप काहीसं वाळवणी पदार्थ करायचं असतं म्हणजेच 1 किलोचं प्रमाण 2 किलोचं प्रमाण जास्तीत जास्त आपण किलोवरती 2 किलोवरती असं भार देतो. त्यामुळं मी 1 वाटी 2 वाटीचं प्रमाण न घेता डायरेक्ट मी एक मोठं पातेल्याचं प्रमाण इथे घेतलेलं आहे. आता पाणी जे आहे ना ते अगदी उकळी आणण्यासाठी ठेवूया म्हणजेच आदानासाठी पाणी ठेवायचं आहे. तर ज्या पातेल्यानं आपण तांदूळ घेतलेला आहे ना सेम त्याच पातेल्यानं ना आपल्याला 5 पातेले पाण्याचं प्रमाण इथे वापरायचं आहे. आणि वाटण्यासाठी 1 पातेल्याचं प्रमाण मी इथे वापरलेलं आहे. म्हणजेच एकूण 6 पातेल्याचं पाणी प्रमाण इथे मी वापरलेलं आहे पापड बनवण्यासाठी. तर आहे ना आता इथे मी टाकलेलं आहे पाण्यामध्ये जिरे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. अगदी 3 ते 3.5 चमचे मिठाचं प्रमाण इथे मी वापरलेलं आहे. जिरे तुमच्या आवडीनुसार घाला. जिरे आवडत नसतील तर यामध्ये तीळ जरी टाकलं तरी चालतं. अर्धा चमचा पापड खार टाकलेला आहे. आणि आता पाहू शकता किती मस्त हे जे बॅटर आहे ना ते छान असं पांढरं शुभ्र तयार झालेलं आहे. तर एक पातेल्याचं प्रमाण घेतलेलं होतं ना त्यामधलं थोडंसं पाणी उरलेलं होतं. मग हे बॅटर जे आहे ना ते अगदी आपल्याला दाटसर नको पाहिजे. कारण आहे ना अगदी दाटसर बॅटर जर आपण उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकलं ना तर त्याच्या आहे ना गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाटलेलं जे तांदळाचं पीठ आहे ना त्यामध्ये जे राहिलेलं शिल्लक पाणी आहे ना ते सगळं पाणी यामध्ये मी ॲड करते आणि अगदी पातळ असं बॅटर जे आहे ना ते मी बनवून घेतलेलं आहे. नंतर आपण पाण्याला आदान आलं ना की हे जे तांदळाचं पीठ आहे ना ते त्यामध्ये हळूहळू सोडणार आहोत. म्हणजेच एका हातानं फिरवायचं उलटण्याच्या साहाय्यानं किंवा पळीच्या साहाय्याने आणि एका हाताने हे जे बॅटर आहे ना ते टाकायचं. तांदळाचं पीठ आहे ना खूप असं पातळ केल्यामुळे ह्याच्या गुठळ्या तयार होणार नाही आहेत. यामुळं हे जे तांदळाचं पीठ आहे ना त्यामध्ये मी पाणी वाढवलेलं आहे. आणि आता आदानासाठी जे पाणी ठेवलं होतं त्याला आपण खोलून पाहूया. आणि मस्त जशी उकळी फुटायला लागलेली आहे. म्हणजे हे जे पाणी आहे ना ते छान असं उकळलं गेलेलं आहे. तर आता आहे ना यामध्ये अगदी एक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजेच उकळी आली ना पाण्याला की त्यामध्ये ना अगदी अर्धा ग्लास असं थंड पाणी वापरायचं. म्हणजे ना कोणत्याही पापडामध्ये अजिबात गुठळी होणार नाही आहे. यासाठी ही महत्त्वाची टिप्स मात्र जरूर वापरा. आणि बघू शकता एकाने एक तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर दुसऱ्याने ना असं लाटण्याच्या साहाय्याने मी इथं मिक्स करून घेते. म्हणजे अजिबातच पिठामध्ये ना गुठळ्या होत नाही आहेत. आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये अजिबात असं पिठाच्या कुठेही एखादीसुद्धा गुठळी इथे झालेली नाही आहे.
पण पीठ मात्र जे आहे ना ते सतत असं ढवळत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे, कारण खाली पातेल्याच्या बुडाला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत असं पीठ जे आहे ना ते मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. तर अगदी थोडंसं घट्टसर वाटतं पीठ. यामुळे आहे ना मी इकडे साईडला आहे ना दुसऱ्या शेगडीवरती गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि अगदी अर्ध पातेलं असं इथे मी पाणी वापरलेलं आहे. जर का पीठ जे आहे ना ते पापड बनवण्यासाठी तयार केलेलं खूपच घट्टसर असं असेल ना, तर एका साईडला आहे ना पाणी गरम करायचं आणि गरम पाणीच यूज करायचं. गरम पाणी यूज केल्यामुळे ना पापडाच्या पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही आहेत. सतत असं मिक्स करत आहे, एकजीव करून घेत आहे. त्यामुळे ना पातेल्याला खाली चिकटतसुद्धा नाही आहे. अगदी झाकण ठेवायचं आहे आता आणि 8 ते 10 मिनिट आहे ना ह्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. थोडासा उशीर लागतो. अधूनमधून झाकण काढून आहे ना सतत असं मिक्स करत राहा, हलवत राहा. आणि बघू शकता पीठसुद्धा आहे ना खूप पांढरं शुभ्र असं झालेलं आहे. जर तुम्हाला यामध्ये चिली फ्लेक्स किंवा जर हिरवी मिरचीचं वाटण करून टाकायचं असेल ना, तसंसुद्धा करू शकता बरं का पापड. त्या पद्धतीने सुद्धा खूप छान असे लागतात. आणि अजून तुम्हाला कुठला वाळवणाचा पदार्थ जर बघायला आवडत असेल ना, तर मला कमेंट्स करून सांगा. मी ती रेसिपी आहे ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि काय होतं उन्हाळा आला ना की प्रत्येक बायकांना आहे ना घाई होती, लगबग होते की नाही का पापड बनवायचे. त्यामुळं मी ही जी रेसिपी आहे ना ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा ट्राय करून पाहावी यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी अचूक आहे. तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने नक्की बनवा आणि जर बनवते वेळेस काय शंका असेल ना तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि झाकण ठेवून आहे ना पीठ मात्र छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि छान शिजलंसुद्धा गेलेलं आहे. तर आहे ना आता टेरेसवरती आपण पापड घालणार आहोत. तर आहे ना खाटवरती ओढणी आथरलेलं आहे. जर तुमच्याकडं प्लास्टिक शीट असेल ना तर ते सुद्धा आथरली ना तरी चालतं. आणि असं पळी पापड आहे ना आपल्याला बनवून घ्यायचं आहे तांदळाचे. आणि पसरवायला सुद्धा खूप हलकं जातं. पाहू शकता तुम्ही किती इझिली हे स्प्रेड होत आहे. आणि काढताना सुद्धा यावरती आहे ना थोडंफार वाळल्यानंतर पाणी टाकायचं आणि आणि हे जे पापड आहे ना ते खूप असे इझिली निघतात. असे करून हे सर्व जे पापड आहेत ना ते मी बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता किती सुंदर सुरेख असे पापड जे आहेत ना ते आपले बनवून तयार आहेत. तर अगदी कडक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस हे जे पापड आहे ना ते मी वाळवून घेतलेले आहेत. यानंतर अगदी 10 ते 12 पापड इथे मी तुम्हाला तळून दाखवते. आणि पाहू शकता तेलामध्ये टाकल्यानंतरच आहे ना अगदी कढई भरून पापड फुललेला आहे. चौपट पापड असा झालेला आहे. आणि कलर म्हणाल तर एकदम पांढरा शुभ्र असा पापड जो आहे ना तो खरंच खूप टेस्टी लागत होता, अप्रतिम लागत होता. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये वाळवणामध्ये हे जे पापड आहे ना ते खरंच अचूक प्रमाणासोबत नक्कीच बनवून पहा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.